आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। इथे काय करतोय? चल ना। तू इथे काय करतेस? तुझा मी जाऊ। चेहरा बघतोयस? 12 वाजले, चेहऱ्यावर सरळ सरळ कळते। कीर्ती, मला ना भीती वाटते ग। कुणाला काही कळलं तर नसेल ना? सुहास, कुणाला काहीही माहित नाहीये, पण तू जर असा वागत राहिलास ना तर सगळ्यांना सगळं कळेल। कीर्ती, तेव्हा शिवा आशूच्या कानात काहीतरी कुजबुजती आहे। अरे, त्यांचं काहीतरी चालू असेल, तुझ्याबद्दल काही नाहीये। चल तू। नाही नाही, ते बघ ना, ती आता हसतीये सुद्धा। अरे, बास कर हे आता। चल तू चल। काय करतेस? काय दिसत ना? खाते घे तू पण खा, छान आहे। मला नको। मला ना अशा ठिकाणी येऊन बरं नाही वाटत आजकाल। फार असं खूप लोकांमध्ये आलं ना की मला गुदमरायला होतं। सारखं सारखं तेच आठवत आहे। नको मला। काय सारखं दिसतेस चंदन? तुला नाही आठवत काही? चंदन, अरे वाटून काय होणार आहे? जाऊ दे ना, तू पण सोडून दे तो विषय आता। ही दिव्या एवढी रिलॅक्स कशी काय? अगोदर तर हिला खूप राग यायचा। देव आधीच जोड्या बांधून ठेवतो म्हणतात, ते काही खोटं नाही। आणि कुणाशी खोटं वाटत असेल ना तर देवानं तेच सिद्ध करून दाखवलंय, तुमच्या दोघांची गाठ बांधून। हे का नाही वंदे? हो, खरंय। पण आई, मला ना भीती वाटते। आपलीच नजर नको लागायला या दोघांना। आपली नजर कुठं लागणार आहे तेसनी? हे बघ, आता नाही लागायची। पण माझी एक तक्रार आहे बरं का। हा, काय झालं आजी? काय आणू का तुझ्यासाठी? काही चांगलं नाही का, सरबत वगैरे? ते काय नाही रे बाबा, ते ना समजा तुम्ही अगदी व्यवस्थित करताय, मा पण एक गोष्ट काय बरोबर करत नाही, त्याच्याबद्दल माझी तक्रार आहे। कोणती? मला छोटी शिवा बघायची, ही तक्रार आहे माझी। आजी जरा गप्प बसा। तू येऊन जाऊन त्याच विषयाकडे कुठे येते ग? गप असू, बघ बघ कशी लाजली ती। जावई बापू पण बघा कसे लाजतायत। मी लाजतच नाहीये काही। ए, तुम्ही दोघी गप्प बसा ग। येऊन जाऊन त्या विषयावर येता तुम्ही। मला नको ना तो विषय, नको ते हट्ट करू नका प्लीज। काय आजी, कसला हट्ट करताय? नाही भाऊ, काहीच नाही, उगाच बोलताय। भाऊ, अहो या वयात आता ही म्हातारी आणखीन कसला हट्ट करणार? नातवंडांसाठी दुसरं काय? अगं बाई, पण आजी, हा निर्णय पूर्णपणे त्या दोघांचा आहे, नाही का? हा, पण ह्याबद्दल विचार करायला आमची पण काही हरकत नाहीये, वाटतंय का नाही? मग काय शिवा? आशू, आई बास, काहीतरी उगाच। सीता, घाबरवू नको त्यांना। त्यांना एन्जॉय करू दे पार्टी। काय आहे? ती आली आहे। कोण?
अगं ती कोण अगं ती आधी कोण आले अगं तिकडे ऐक. कोण आहे ती खरंच आली, मी बघितलं तिला. अरे कोण आली आहे सांगणार आहेस का अंजली, तिकडे बघितलं मी आता तिला. तुला भास होतोय आणि ती इथे येऊ नाही शकत, त्याच्यामुळे जरा गप्प बस आणि हळू बोल. अरे मी खोटं कशाला बोलेन, मी खरंच तिला बघितलं ना. सुहास कोणी नाहीये तिकडे, समोर लक्ष दे प्लीज. सगळ्यांनी लक्ष ऐक तू काय बोलू नको. काय झालं? ऐकून घे. मी काय म्हणतो रामभाऊ, ऐक ना, तू नको नाही सोडत. मला कळलंय. ऐक शिवा, तू मला कुदवलं तर की चालेल, मला बोलू दे. मी काय म्हणतोय, अरे ऐकून घ्या ना. बोल तू बोल. काय म्हणतो, आता आपण सगळे जाऊन आजी आनंदाचा क्षण आहे, बरोबर आहे. आशू जिंकून आलाय, तर या आनंदाच्या क्षणी मला असं वाटतं की आपला हिरो आणि आपली हिरोईन यांचा एक जोरदार डान्स झाला. एक दे ना. काय रे भाई, टक लावून काय पाहताय? अरे बघ ना जरा, ते सुहास जीजू तुला असं घाबरलेले वाटतंय ना? हो का? नाही माहित नाही, मला नाही माहित. मला वाटतंय असं. काय झालंय, एक पार्टीत रॉकी नाहीये ना, म्हणून तुझ्या डोक्यात काहीतरी चक्र फिरतायत आणि तुला असं काहीतरी वेगवेगळं दिसतंय. काय असू? गपरे, सोडू नको तिला. बापरे, बरोबर आहे डब्बो. म्हणजे तू गप ना, तुझं काय मध्येच रॉकी? तिकडे वस्तीत रॉकीला उचक्या लागत असते ही गोष्ट. हे डब्बो, तू पण असं करणार आहेस का? गाल लाल झाले, गाल लाल झाले. भूक लागली असेल ना. जेवायला जाऊया. भयंकर. हे काय मेन्यू काय माहितीये का तुला? नाही, चल बघू, मला सांग काय मेन्यू. मला माहितीये, चला. सुहास काय चाललंय तुझं? अगं मला खरंच ती दिसली आत्ता. सुहास कोणी नाहीये इथे. आता एक घोट जरी प्यायलास ना तर लक्षात ठेवा. ऐक ना, एक पिऊ दे. ऑलरेडी खूप चढली आहे तुला, आता नाही प्यायची. अरे नाही पिऊ. गप्प बस.